फक्त 2 मार्क वाढवली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची गेली. होय, आजच्या काळात कोट्यावधींचे घोटाळे चर्चेत असतात, पण त्यावेळी पदाचा गैरवापर करून मुलीचे मार्क वाढवल्याचा आरोप झाला आणि काँग्रेस नेत्याला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. चला हे जाणून घेण्यासाठी फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत अशी ओळख असलेले शिवाजीराव पाटील निलंगेकर 3 जून 1985 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळात मुलगी चंद्रकला डवले यांच्या MD परीक्षेत 2 मार्क वाढवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि गांधी घराण्याचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. पण 1986 मध्ये न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर नैतिकतेचा प्रश्न उभा राहिला. एका मुख्यमंत्र्याने पदाचा गैरवापर करून मुलीचे 2 गुण वाढवल्याचा आरोप होता. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं. दिल्लीतूनही दबाव वाढला आणि शेवटी 6 मार्च 1986 रोजी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना अवघ्या 9 महिने 10 दिवसात मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. एका निकालामुळे एका मुख्यमंत्र्याला खुर्ची सोडावी लागली आणि त्याचसोबत शिवाजीराव पाटील निलंगेकरांची प्रतिमाही कायमची डागाळली.